मुंबई स्वप्नांची नगरी असं म्हणते. तिथे येणारा प्रत्येक जण कोणतं ना कोणतं स्वप्न घेऊन येत असतो. आणि या मुंबईनं पण बऱ्याच जणांची स्वप्न पूर्ण केली आहेत बरं काय. आता मी पण चाललोय, पण स्वप्न पूर्ण करायला नाही तर लग्नाला. माझ्या नाही हो, मित्राच्या. आणि या असल्या गर्दीत स्वप्न पूर्ण करण्यापेक्षा आपल्या गावाला जाऊन शेती केलेली कवा बी चांगली, नाही का. कारण इथली लोक जगत नाहीत तर नुसतं पळते ती. असं चालायचंच, नाही का. तर झालं असं, मित्राच्या लग्नाचं आमंत्रण आलं आणि भल्या पहाटे आमचं त्रिकूट पुण्यावरून चाललंय मुंबईला. वाकडला गाडी लावली आणि नाश्ता केला आणि पुढचा प्रवास ह्या कारमधनं केला. प्रवास चालू झाला आणि ट्रॅफिक पण वाट काढत आम्ही पोचलो स्टेशनला. आणि आता मुंबई म्हटल्यावर लोकलचा प्रवास आलाच की. तरी शनिवार असल्यामुळं जरा गर्दी कमीच होती. लोकलचा प्रवास करून आम्ही ठाणे स्टेशनला गेलो आणि तिथनं रिक्षा करून थेट पोचलो मित्राच्या घरी. आणि इथं पण काकाने मला VIP सीट दिली बरं काय. घरी गेल्यावर पुन्हा एकदा पोटाला आधार लावला आणि फवं खाल्लं आणि गेलो थेट लग्नाच्या मंडपात. आणि काय पण असू दे, लग्नात जेवायची मजा वेगळीच, नाही का. लग्नात नवऱ्याला दिलेल्या पाकिटातल्या पैशाचा हिशोब करायला ह्या भावानं 4-5 आईस्क्रीम घेतले. लग्नाचा कार्यक्रम आटोपला आणि आम्ही जवळच असणाऱ्या तलाव पाणीला गेलो बोटिंग करायला. मित्रमंडळी असल्यावर कुठल्या परिस्थितीत मजा येते, नाही का. आणि बोटिंग करून आमचं पाय दुखायला लागलेलं. मग घेतला या मुंबईचा फेमस वडापाव खाला आणि सगळ्यांचा निरोप घेतला आणि अंधाऱ्या रात्री घरी परत. बाकी काय हो, चालायचं, नाही का.